नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. कारण परिस्थिती आता अशा टप्प्यावर आली आहे की राज्य सरकारसोबतच केंद्र सरकारवरही कर्जमाफीचा दबाव निर्माण झालेला आहे. आणि हा दबाव उगाचच नाही, तर संयुक्त किसान मोर्चाच्या हालचालीमुळे आणखी वाढलेला आहे. चला तर समजून घेऊया संपूर्ण विषय. साल 2020 आठवते का? तेव्हा लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोचले होते. मोठमोठे ट्रॅक्टर, खाण्यापिण्याचं साहित्य आणि मनात एकच जिद्द. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटायचं नाही. त्यांच्या प्रमुख मागण्या त्यावेळी नव्या 3 कृषी कायद्यांना मागे घेण्याच्या होत्या. आणि तब्बल 1 वर्षाहून अधिक काळ ते आंदोलन चाललं. शेवटी सरकारनं पाऊल मागे घेतलं आणि ते 3ही कृषी कायदे रद्द केले. परंतु त्यासोबत अजून काही मागण्या होत्या. त्या सरकारनं तात्पुरत्या पुढे ढकलल्या आणि वेळ मागितला. ते आश्वासन स्पष्ट होतं की काही महिन्यात किंवा काही वर्षात त्या मागण्या मान्य होतील. या मागण्यांमध्ये कर्जमाफी, MSPचा कायदा आणि C2+ 50% हमीभाव यांचा समावेश होता. आज जवळपास 5 वर्ष झालीत, पण अजूनही त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा देशभरातील शेतकरी एकाच निर्धारानं पुढे येत आहेत. देशभरातून नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी म्हणत आहेत की केंद्र सरकारनं याला उत्तर दिलं पाहिजे. म्हणून संयुक्त किसान मोर्चानं येत्या 26 नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. आणि सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की जर आमचं ऐकलं नाही तर पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करावं लागेल. आता थोडं मागण्यांचं विश्लेषण करूया. MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत. यासाठी कायदा करावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे. पण असा कायदा करणं कोणत्याही देशासाठी आर्थिकदृष्ट्या कठीण आहे. कारण सर्व पिकांना हमीभाव देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा तुटवडा निर्माण होईल. व्यापारी ते नियम मान्य करणार नाहीत आणि बाजार व्यवस्थेवर परिणाम होईल. म्हणून सर्व पिकांसाठी MSPचा कायदा करणं प्रत्यक्षात शक्य नाही. परंतु याऐवजी शेतकऱ्यांना भावफरक अनुदान मिळायला हवं. म्हणजे बाजारभाव आणि योग्य भावातील अंतर सरकारनं भरून काढावं ही मागणी वास्तववादी आहे. त्याचप्रमाणे C2+ 50% हमीभाव म्हणजे काय, तर पेरणीपासून काढणीपर्यंतचा एकूण उत्पादन खर्च प्लस 50% इतका भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या पिकाचा खर्च 10,000 रुपये असेल तर शेतकऱ्याला किमान 15,000 रुपये भाव मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे. कर्जमाफीबाबत बोलायचं झालं तर केंद्र सरकारनं अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी एकही मोठी कर्जमाफी जाहीर केलेली नाही. संयुक्त किसान मोर्चानं दिलेल्या आकड्यानुसार गेल्या काही वर्षात उद्योगपतींच्या 16 लाख कोटींपेक्षा अधिक कर्जाची माफी करण्यात आली आहे. पण शेतकऱ्यांना मात्र 1 रुपयाचंही सूट मिळालेलं नाही. म्हणूनच यावेळी शेतकरी आणखी ठामपणे उभे राहत आहेत. मोर्चाच्या घोषणेनुसार भाताला मिळणारा बाजारभाव 1400 रुपये, कापसाला साधारण 6,000 रुपये, मका 14 ते 1800 रुपये मिळतो. पण C2+ 50%नुसार हे दर खूपच जास्त असायला हवेत. त्यामुळे शेतकरी हा भाव अन्यायकारक असल्याचं सांगत आहेत. मागच्या आंदोलनात जवळपास 700हून अधिक शेतकरी शहीद झाले होते. 300पेक्षा जास्त दिवस आंदोलन सुरू होतं. इतक्या मोठ्या त्यागानंतरही सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आता पुन्हा मोठ्या प्रमाणात देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमेकडे जाण्याची तयारी करत आहेत. हजारो ट्रॅक्टर, खाण्यापिण्याची व्यवस्था आणि मनात फक्त एकच गोष्ट, कर्जमाफी आणि न्याय्य भाव. सरकारवर सतत दबाव राहिला तरच शेतकऱ्यांचं भलं होऊ शकतं. नाहीतर दलाल व्यापारी आणि मोठे उद्योगपतीच फायद्यात राहतात. शेतकऱ्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे की न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील. तुमचं याबद्दल काय मत आहे ते कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि शेती माती संस्कृतीसाठी असेच नवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल चिन्ह नक्की दाबा. इथेच थांबतो. पुढच्या व्हिडिओत भेटू. धन्यवाद.